अविनाश केशव खारुळ 1 जून 1952 यावल जिल्हा जळगाव या छोट्याशा गावात जन्मलेले अविनाश केशव खारुळ हे बालपणापासूनच अभ्यासू, नीतिमान आणि स्वप्नाळू होते. वडील केशव रामभाऊ वाणी हे रेशन दुकानात काम करत आणि आई रमाबाई घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळत. 3 भावंडांमध्ये एकोप्याचं, प्रेमाचं नातं कायम होतं. शिक्षणाच्या वाटेवर त्यांनी नाहाटा कॉलेज भुसावळ येथून BA पूर्ण केलं. प्राध्यापक मुखर्जी सरांचं मार्गदर्शन त्यांच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला. शिक्षणानंतर त्यांनी सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स विभागात इन्स्पेक्टर म्हणून नोकरी सुरू केली. प्रामाणिकपणा, निर्णयक्षमता आणि कामगिरीमुळे त्यांना बेस्ट ऑफिसर ऑफ द इयर पुरस्कार मुंबईत प्रदान झाला. एक्साइज सुप्रिटेंडंट या पदावरून ते 2013 साली निवृत्त झाले. संघर्ष म्हणावा तर घरची परिस्थिती बेताची, प्रवासानं भरलेलं कॉलेज जीवन आणि नोकरीतील शिस्तबद्ध कडक प्रशिक्षण, पण त्यातूनच ते घडले. त्यांच्या जीवनात सौ प्रीती खारुळ या शिक्षित, समंजस सहचारिणी म्हणून साथ देणाऱ्या, मुलगा अनूप इंजिनियर, उद्योजक, सून श्वेता नोकरीसोबत अभिनेत्री, मुलगी मानसी नोकरी करत घर सांभाळणारी, संपूर्ण परिवार एकमेकांशी घट्ट जोडलेला. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेतलं. चितोडे वाणी समाजाचे अध्यक्ष, पतसंस्था व कार्यकारी मंडळातल्या जबाबदाऱ्या, GST विषयावर नासीनमध्ये ट्रेनिंग आणि ऑनलाईन समाज डिरेक्टरीचं काम हे सगळं त्यांनी आत्मीयतेनं केलं. अनेक संस्थांमध्ये मी काम करत आहे. आम्ही अनेक महत्त्वाची कामं पण केलीत. जसं की आपल्या समाजाची जनगणना आम्ही केली. समाजातील कोणाला जर बाहेर जायचं असेल, परदेशात जायचं असेल, तर त्यांनी काय काय तयारी करायला पाहिजे ते सुद्धा आम्ही एक सेमिनार त्यावेळी आयोजित केला होता. असे अनेक कार्यक्रम आम्ही करत आहोत. दरवर्षी आम्ही गणपतीचं दर्शन लोकांना घडवून आणतो. तसंच गरीब मुलांना आम्ही शैक्षणिक मदत पण करत असतो. असे अनेक दोन्ही संस्थांतर्फे आम्ही कामं करत असतो. रिटायर झाल्यानंतर मग त्याचं हे समाजाकडे जास्त कल दिसला. म्हटलं चालेल, हरकत नाही, तू कर, मी मागणं तुला सपोर्ट करतेच आहे. मित्रांमध्ये लोकप्रिय, विचारात स्पष्ट आणि नव्या पिढीला दिशादर्शक ठरलेले खारुळ सर हे आयुष्यभर शिकणं आणि शिकवणं हाच मंत्र मानतात. अशा प्रेरणादायी जीवनाचं लोकशाही समूहातर्फे सश्रद्ध अभिनंदन. हसरत नहीं, अरमान नहीं, आस नहीं है. हसरत नहीं, अरमान नहीं, आस नहीं है. यादों के सिवा कुछ भी मेरे पास नहीं है.